हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। आज आपण खूप छान आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत। तर तुम्ही रोज मैद्याचा पिझ्झा खाऊन कंटाळला तर मग आज बनवूया हेल्दी आणि प्रोटीन भरपूर असा मूग डाळ पिझ्झा। सर्वप्रथम 1 कप भिजलेली पिवळी मूग डाळ घ्यायचा आहे। छानपैकी भिजवून घ्यायचं पाहिजे। त्यानंतर हिरवी मिरची, थोडंसं आलं असेल तर आलं घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये घालून याला छान असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ पण घालून घेऊया। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, कमी जास्त, आणि थोडंसं पाणी घालून घेऊया। त्यानंतर थोडंसं कोथिंबीर पण घालूया। कोथिंबीर ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकता। आणि याच्यामध्ये तुम्ही आलं पण घालू शकता। छान असं पेस्ट तयार करून घेऊया। तर आता याचा पेस्ट वाटण तयार करून घेतलेलं आहे, मिश्रण तुम्ही पाहू शकता। आणि एका बाउलमध्ये याला काढून घेऊया। थोडंसं हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। मुलांसाठी तर हे हेल्दी आणि खूप टेस्टी राहतं, प्रोटीनदायक आहे। मैद्याचं खाण्याच्या ऐवजी तुम्ही अशा प्रकारे कडधान्याची पिझ्झा वगैरे मुलांना बनवून दिला तर त्यांना पण छान वाटेल आणि हेल्दी पण राहील। आणि थोडंसं मिक्सर भांड्यामध्ये पाणी घालून याला वाटून घेऊया, मिक्स करून घेऊया। पाणी घातल्यानंतर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं आहे। त्यानंतर इथे 2 ते 3 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घेऊया। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही जेव्हा डाळ भिजवायला ठेवता तेव्हा तुम्ही तांदूळ पण घालू शकता त्यामध्येच, नाही तर तांदळाचं पीठ असेल तर पीठ घालून घेऊ शकता। पीठ घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घेऊया। थोडंसं घट्ट वाटायला, जाडसर वाटायला, आणि थोडंसं पाणी घालून घेते, जास्त नाही, थोडंसं घालायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं। आता परत एकदा पाणी घातल्यानंतर छानपैकी बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आणि याच्यामध्ये थोडंसं आपण सोडा घालूया, खायचा सोडा घालायचा आहे, ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकता। घातल्यामुळे थोडंसं पॉन्जिनस येतं, त्यामुळे मी ते घातलेलं आहे। आता हे बॅटर रेडी झालेलं आहे। ह्याला 5 मिनटं झाकून साईडमध्ये ठेवू, जास्त वेळ पण लागत नाही ठेवायला, थोडंसं 5 मिनटं ठेवावं लागतं। 5 मिनटं झाल्यानंतर आपण ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतल्यानंतर मी तिकडे गॅसवर एक तवा गरम व्हायला ठेवलेला आहे, डोशाचा तवा, नॉनस्टिक पॅन आहे, तुम्ही कुठलाही पॅन घेऊ शकता। आता पॅन रेडी झाल्यानंतर याच्यावर थोडंसं आपण तेल लावून घेऊया, तेल पसरून घेऊया, जास्त नाही, तुम्ही पाहिजे असेल तर बटर पण यूज करू शकता, नाही तर तूप पण यूज करू शकता। तेल लावल्यानंतर जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून डोशासारखं याला स्प्रेड करून घेऊया। जास्त मोठं नाही करायचं, थोडंसं जाडसर घालायचं आहे, जास्त क्रिस्पी म्हणजे ते जास्त पातळ नाही घालायचं, थोडंसं जाडसरच पाहिजे। आता वरून थोडंसं तेल आपण याच्यावर घालून घेऊया, जास्त नाही, थोडंसं तेल सोडूया साईडमध्ये, आणि 2 ते 3 मिनटं ह्याला वाफून घेऊया। तुम्ही पाहू शकता 2 मिनटं झाल्यानंतर मी ते झाकण काढून घेते, शिजवून घेतलेलं आहे। आता शिजवून घेतल्यानंतर याला पलटून घेऊया, दुसरी साईड पण छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे। तर मी याला पलटून घेते, तुम्ही तसंच बनवू शकता, नाही तर पलटून पण घेऊ शकता। पलटण्याला थोडंसं क्रिस्पीनेस येतं, जास्त दोन्ही साईड छानपैकी शिजतं आणि खायला पण कुरकुरी आणि मजा लागतं। आता याला परत एकदा पलटून घेते, एकदम लो मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे। आणि याच्यावर थोडंसं सॉस घालून घेऊया, तुम्ही पाहिजे असेल तर इथे पिझ्झा सॉस घालू शकता, शेजवान चटणी घालू शकता, नाही तर टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस, कुठलाही सॉस यूज करू शकता। मी टोमॅटो सॉस घातलेला आहे, छानपैकी याला स्प्रेड करून घेते याच्यावर डोसेवर। गॅस फ्लेम एकदम लो मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे, मंद आचेवर याला शिजवायचं आहे तुम्ही। त्यानंतर इथं कांदा घेतलेला आहे, मी एक बारीक कट करून कांदा घेतले होते, ते याच्यावर घालून घेते। कांदा नंतर टोमॅटो, कॅप्सिकम तुम्ही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार भाजीपाला तुम्ही इथे यूज करू शकता, तुम्हाला जे आवडेल, किंवा मुलांना जे भाजीपाला आवडते ते पण याच्यावर तुम्ही घालू शकता। आता घातल्यानंतर टोमॅटो वगैरे घेतलेला आहे मी, त्यानंतर ह्याच्यावर चीज पण घालून घेऊया। मी तर मोझरेला चीज आणि अमूल चीज दोन्ही चीज यूज करणार आहे। तुमच्याजवळ जे चीज आहे तुम्ही ते चीज यूज करू शकता, नाहीतर विदाऊट चीज पण तुम्ही पिझ्झा बनवू शकता तसंच। आता हे थोडंसं मी इथं अमूल चीज घेतलेलं आहे, ते पण याच्यावर घालून घेते। तर तुम्ही पाहू शकता खूप टेस्टी आणि हेल्दी राहतं, प्रोटीन पण असतं याच्यामध्ये। आणि परत एकदा याच्यावर झाकण लावून चीज वितळेपर्यंत त्याला झाकण लावून घेऊया। चीज छानपैकी वितळलेलं आहे, तुम्ही याच्यावर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स असेल तर घालू शकता, नसेल तर थोडंसं लाल तिखट पण याच्यावर घालू शकता। आता याला काढून घेते, छानपैकी आपला चीज जे आहे वितळलेलं आहे, तुम्ही बघू शकता
चीज वितळल्यानंतर किती छान आणि टेस्टी आपला पिझ्झा रेडी झालेला आहे। स्वादिष्ट, हेल्दी, प्रोटीनयुक्त मूग डाळ पिझ्झा तयार आहे। ही रेसिपी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी तर थोडंसं वरून जे आहे ते लाल मिरचीचं पावडर तिखट घातलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता आणि ते स्किप पण करू शकता। तर मी ते तुम्हाला कट करून पण दाखवते। किती छान आणि हेल्दी प्रोटीन आपला पिझ्झा रेडी झालेला आहे। तुम्ही पण अशाच प्रकारे मुलांना मोठ्यांना घरात तुम्ही अशा प्रकारे पिझ्झा बनवून देऊ शकता। मी तुम्हाला इथं बघू शकता चीज पण किती छान वितळलेला आहे आणि किती हेल्दी पण वाटत आहे। खायला पण खूप टेस्टी आहे, मजेदार आहे। मुलांना तुम्ही मोठ्यांना मुलांना घरच्यांना बनवून देऊ शकता, हेल्दी पण राहील। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत सर्वांना नमस्कार।